विजय असो, विजय असो, विजय असो, बाबा तेरा नाम रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा। सव्वीस जानेवारी या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पुतळा इथं दिलेले आहे। आणि एखादा दिवस म्हणजे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताची गायकून संविधान असलं त्या संविधानाचा आज पारित करण्यात आला होता आणि या संविधानाचा संपूर्ण देशभरात लोकतंत्र दिलं आहे। आणि या दिवसानिमित्ताने आपल्याकडे वंचितचे काही कार्यकर्ते आले आहे, आपल्याकडे राहुल दहीकर साहेब तिथे जुळलेले आहे, ते त्यांची वार्ता करूया, जाणून घ्या काय सांगू आहे जनतेला। तर आपला पंचायत जय भीम। मी राहुल विठ्ठलराव दहीकर, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचा महासचिव, आपणा सर्वांना संपूर्ण देशवासियांना आजचा 26 जानेवारी जो दिवस आहे त्याच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगल कामना चिंतितो। आजचा दिवस आपल्या देशामध्ये हा काही पहिला स्वातंत्र्य दिवस नाही, भारताला तसे 2 स्वातंत्र्य दिवस लाभलेले आहे। 2 स्वातंत्र्य दिवस म्हटलं म्हणजे काय की एक 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य लागू झालं होतं आणि दुसरं स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं। या दोन्हीमध्ये फरक हा आहे की 15 ऑगस्टला जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते संपूर्णतः स्वातंत्र्य मिळालेलं नसून त्यावेळेस ब्रिटिशांच्या कायद्याच्या अंमलाखाली हा देश कार्यरत होता। परंतु 26 जानेवारी 1950 पासून जे हे संविधान निर्माण झालं, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं, त्यांच्या टीमनी त्यावेळेस जे संविधान सभा होती त्यांच्या मार्फत ते निर्माण झालं। आणि ते निर्माण झाल्यानंतर त्याचं जे कार्यान्वयन झालं, जे ते कार्यान्वित झालं ते 26 जानेवारी 1950ला कार्यान्वित झालं। आणि त्यानुसार संविधानानुसार या देशामध्ये जे स्वातंत्र्य लागू झालं तर आपल्या माहितीत असेल की या संविधानाचे जे मूल्य आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याचे जे राज्य आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला लोकशाही सुद्धा मिळाली, ज्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो। संसदीय लोकशाही मिळाली आणि त्या माध्यमातून जे मूल्य आपल्याला संविधानिक मिळाले ते मूल्य आता हा 77वा 26 जानेवारीचा दिवस आहे। आणि या 77 वर्षामध्ये देशामध्ये जी परिस्थिती 77 वर्षापर्यंत आलेली नाही ती आज येऊ घातलेली आहे। या दिवशी आपल्याला विचार करावा लागेल की आपण आपल्या देशात स्वातंत्र्य जे मूल्य आहे ते स्वातंत्र्य खरंच आपल्याला प्राप्त आहे का। आज मागच्या 11 आणि 13-14 वर्षापासून बघा की जे संविधान आहे, संविधानाला जाळण्यात आलं दिल्ली स्थित आणि ते पदोपदी पावलोपावली ते पायदळी तोडवल्या जात आहे। आणि संविधानाच्या माध्यमातूनच कागदोपत्री ते संविधान जिवंत जरी असलं
परंतु जिवंतपणी जर बघितलं आपण आपलं संविधान जिवंत आहे की नाही ही शंका उरते आहे. जागोजागी दलितांवर अत्याचार होत आहे, पीडितांवर अत्याचार होत आहे आणि आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण सुद्धा संपवल्या जात आहे. आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मागच्या 3 ते 5 वर्षापासून त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. शिक्षणाचं नवीन धोरण आलेलं आहे. गरीब लुटल्या जात आहे. या देशामध्ये 80 करोड लोकांना तुम्ही फुकटचं जेवण आणि हे देत आहे. तर हे खरंच आपण या लोकांना गुलाम बनवत आहो की स्वयंभू बनवत आहो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी जोपर्यंत आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आणि इतकं महत्प्रयासाने निर्माण झालेलं संविधान आहे ते जर व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवायचं आहे. आणि संविधानाचं वाचवायचं नसून तर ज्या संविधानानं या देशामध्ये सांसदीय लोकशाही निर्माण केली त्या लोकशाहीला वाचवायची ही आज आपल्यासमोर युद्ध आहे. आणि त्या लढाईमध्ये आपल्या सर्व नागरिकांनी संपूर्ण देशवासियांनी त्याच्या पाठीमागे उभे राहून आपलं संविधान वाचवायला पाहिजे. हाच एक संदेश आहे असं मी मानतो. राहुल दरेकर साहेब, आपण वंचितचे कार्यकर्ता सुद्धा आहे आणि बाबासाहेबांची विचारक सुद्धा आहे आणि तथागताचे विचार सुद्धा आहे आणि आज ऐतिहासिक दिवस आहे. तुम्ही त्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय आव्हान कराल या निमित्ताने? कार्यकर्ता आणि जनता म्हणजे जी पब्लिक आहे त्या पब्लिकला आव्हान हेच आहे का आपण आता दररोज पाहत आहे का आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे. अमेरिका तिकडं जो डोनाल्ड ट्रम्प आहे आपल्यावर टॅरिफवर टॅरिफ लावून राहिला आहे आणि टॅरिफवर टॅरिफ लावल्यानंतरही आमच्या देशाचे माननीय प्रधानमंत्री जे आहेत ते त्यांचं उत्तरही देत नाही आहे. आणि तिकडे समजा टॅरिफ वाढवलं आपलं आयात वाढलेलं आहे परंतु निर्यात आपलं वाढलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये गिरावट आहे. रुपयाचा जो उच्च कारण की नीचांक आहे तो 90 ते 91 रुपयापर्यंत पोचलेला आहे. एका डॉलरला तुम्हाला 90-91 रुपये द्यावे लागतात. तर याच्यानुसार काय होईल की तुमच्या देशामध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती डामाडोल झालेली आहे, संपवण्यात आलेली आहे. इथे महागाई इतकी वाढलेली आहे का त्याची काही हे नाही आहे. परंतु या माध्यमातून आपल्याला जोपर्यंत आपलं संविधान आहे जिवंत आणि लोकशाही आहे ह्या संविधानाला वाचवण्याचं इथले सामाजिक आणि जी आपली लोकशाही आहे जी राजकीय लोकशाही आहे त्या लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये त्याचं कामडाची परिवर्तित करणं ते आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंच होतं संविधान देताना की आपण एका विरोधाभासी जगामध्ये प्रवेश करतो आहे. या देशामध्ये राजकीय समता असेल परंतु सामाजिक आणि आर्थिक क्षमता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत इथे सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत हे महत्प्रयासानं निर्माण केलेली राज्यघटना जो पीडित आहे, दलित आहे, ज्यांना सामाजिक आणि आर्थिक अन्याय ज्यांच्यावर होत आहे तोच व्यक्ती हे संविधान नाचा जो डोलारा आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे जे सर्व प्रस्थापित करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इलेक्शनच्या माध्यमातून सांगितलं की 1 मॅन 1 वोट 1 वोट 1 व्हॅल्यू. परंतु आजपर्यंत इथलं सरकार एक व्हॅल्यू संपूर्ण देशाला देण्यामध्ये असमर्थ ठरलेलं आहे इथलं सरकार आणि ते फेल्युअर ठरलेलं आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण संविधानाला वाचवूया, त्यामार्फत लोकशाही वाचूया. हाच एक या संविधान म्हणजे 26 जानेवारी 1950चा जो दिवस आहे आपण साजरा खऱ्या अर्थानं करू असं मी मानतो आणि थांबतो. आणि त्यांनी जनतेला आणि कार्यकर्त्यांना एक आवाहन केलेलं आहे एकत्र व्हा आणि लोकशाहीला वाचवा. लोकशाहीच्या वरतं संविधानाचा वरतं देश चालला पाहिजे. अत्यंत महत्त्वपूर्ण संजय देसांनी एक आपल्या विद्यार्थ्यांनी वार्ता केली आणि त्याची मुलाखत घेऊन आपण साहेब रेजून समोरचं आणि जनतेला आवाज त्यांनी केलं होतं. एक आपल्याशी राहुल दरेकर साहेब बोलले होते आणि आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा त्यांना